रतन टाटांनी या जगाचा निरोप घेतलाय, पण त्यांच्या विचारांनी ते कायमच आपल्या आठवणीत राहतील, अजरामर राहतील। पैशाने तुम्ही कितीही श्रीमंत व्हा, पण मनाची श्रीमंती काय असते हे रतन टाटांनी आपल्या वागणुकीतून, आपल्या व्यक्तिमत्वातून कायमच अख्ख्या जगाला दाखवून दिलं। रतन टाटा हे एक अजब रसायन होते। अजब यासाठी की त्यांनी आयुष्यात जे काही केलं ते प्रचंड जीव तोडून केलं। त्यांच्या लॉस एंजेलिस मधल्या गर्लफ्रेंड सोबतच्या अधुऱ्या प्रेमाची गोष्ट तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे। त्या प्रेमासाठी ते आयुष्यभर अविवाहित राहिले, एका वचनासाठी ते कटिबद्ध राहिले। रतनजींच्या अधुऱ्या प्रेमाप्रमाणेच आणखीन एक व्यक्तीबाबत मध्यंतरी बरीच चर्चा रंगली। उतरत्या वयात रतन टाटांचा हात घेऊन त्यांना आधार देत चालणाऱ्या एका मुलासोबत फोटो बरेच व्हायरल झाले होते। तेव्हा रतनजींच्या एवढ्या जवळ जाऊन त्यांची काळजी वाहणारी ही व्यक्ती कोण आहे, तो त्यांच्या संपत्तीचा वारसदार आहे का, वगैरे अनेक चर्चा रंगल्या। ती व्यक्ती म्हणजे त्यांचा जीवलग मित्र। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण रतन टाटांचा हा सर्वात चांगला मित्र त्यांच्यापेक्षा 55 वर्षांनी लहान आहे। वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेले रतन टाटा यांच्या त्या मित्राचं सध्याचं वय आहे अवघं 31 वर्ष इतकं। वयाची इतकी तफावत असताना शंतनू रतन टाटांचा इतका जवळचा मित्र कसा बनला? रतनजींच्या या मित्रांची आणि त्यांच्यातील मैत्रीची ही अनोखी गोष्ट आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहत आहात लगाव बत्ती। रतन टाटा यांच्या त्या जीवलग मित्राचं नाव आहे शंतनू नायडू। शंतनू रतन टाटांचा जवळचा मित्र आणि सहाय्यक, एक सामाजिक कार्यकर्ता, प्राणीप्रेमी, लेखक, तरुण उद्योजक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून शंतनूची ओळख आहे। ज्या ध्यासानं रतन टाटा आयुष्यभर प्रेरित राहिले आणि त्यांनी सर्वांना प्रेरित केलं, तोच ध्यास घेऊन शंतनू इतक्या लहान वयात समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय। एकाच ध्यासानं प्रेरित असलेल्या दोन समविचारी माणसात मैत्री होणं स्वाभाविक आहे। तशी ती शंतनू आणि टाटा यांच्यात झालीही, पण त्यांच्या मैत्रीचं एक निमित्त काय होतं त्याचाच एक किस्सा आहे, सांगतो। शंतनूच्या संस्थेनं मोटोपॉजनं रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांसाठी खास डेनिम कॉलर्स बनवल्या होत्या। कुत्रे स्टायलिश दिसावे म्हणून या कॉलर्स नक्कीच नव्हत्या, तर वेगवान वाहनांपासून कुत्र्यांचा जीव वाचावा यासाठी त्या कॉलर्सवर रिफ्लेक्टर लावले गेले होते। रतन टाटांपर्यंत शंतनूची ही अनोखी शक्कल पोहोचली। मग काय, स्वतः प्राणीप्रेमी असलेले रतन टाटा शंतनूवर इतके इम्प्रेस झाले की त्यांनी लगेच शंतनूशी संपर्क साधत त्याला मुंबईला बोलवलं आणि तिथून सुरू झाला दोघांमधल्या मैत्रीचा प्रवास। अनेक गोष्टींबाबत दोघांमध्ये विचारांची समानता असल्याचं पुढे रतन टाटांना जाणवलं आणि मग हळूहळू त्यांच्यातलं हे मैत्रीचं नातं आणखीन घट्ट झालं। शंतनू आता रतन टाटा यांच्या कार्यालयात महाव्यवस्थापक म्हणून काम करतो आणि टाटा समूहाला नवीन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्लाही देतो। इतकंच नाही, तर तो एक उद्योजक, लेखक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही आहे। शंतनूनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे। त्यानंतर 2016 मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून MBA केलंय। कॉर्नेलमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला हेम्टर उद्योजकता पुरस्कार आणि जॉन्सन लीडरशिप केस विनर असे अनेक पुरस्कारही मिळालेत। आज वयाच्या 31व्या वर्षी त्यानं व्यावसायिक जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। पण शंतनू नायडू फक्त व्यावसायिक जगातच यशस्वी नाहीये, तर त्याची या वयातील सामाजिक संवेदनशीलता त्याला अधिक खास बनवते। प्राणीप्रेम आणि समाजसेवेच्या आवडीमुळे त्यानं रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना मदत करणारी मोटोपॉज नावाची एक संस्था सुरू केली। शंतनू दर रविवारी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून ऑन युअर स्पार्क नावाचा एक कार्यक्रमही करतो। या कार्यक्रमात तो विद्यार्थ्यांना, होतकरू तरुणांना उद्योजकतेबाबतचे धडे देतो। या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्याची फीस आहे 500 रुपये। या पैशातून शंतनू त्याची मोटोपॉज NGO चालवतो। 1993 मध्ये पुण्यातून एका तेलुगू कुटुंबात जन्मलेला शंतनू नायडू नेहमीच त्याच्या वयाच्या लोकांपेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्नात असतो। त्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे त्यानं बनवलेला गुड फेलो ॲप। हा शंतनूचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे। हा एक स्टार्टअप आहे। वृद्ध नागरिकांना तरुणांशी जोडण्यासाठी शंतनूने हे ॲप बनवलं। या ॲपचा उद्देश वृद्धांना त्याच्या दैनंदिन कामात मदत करणं। ही मदत कोणत्या स्वरूपाची, तर त्यांना किराणा सामान खरेदी करून आणून देणं, वृद्धांच्या औषधाची व्यवस्था करणं किंवा त्यांच्यासोबत डॉक्टरांना भेटणं। एकीकडे हा उपक्रम वृद्धांना मदत करतो, तर दुसरीकडे तरुणांना वृद्धांसोबतच्या सहवासातून, त्यांच्या जीवनातील अनुभवातून शिकण्याची संधीही देतोय। शंतनूबद्दल ऐकल्यावर तुम्हाला कळलंच असेल की तो रतन टाटांच्या इतक्या जवळचा का बनला। त्यांच्यात इतकी घट्ट मैत्री होऊ शकली ती शंतनूच्या त्या असामान्य विचारसरणीमुळेच। शंतनूने त्याच्या आय केम अपॉन अ लाईट हाऊस या पुस्तकात रतन टाटा यांच्याशी असलेल्या घट्ट मैत्रीबद्दल सविस्तर लिहिलंय। रतन टाटांच्या जाण्याने दुःखी झालेल्या शंतनूने त्यांच्यासाठी एक ट्विट देखील केलंय। त्यात तो लिहितोय, या मैत्रीमध्ये जी पोकळी आता निर्माण झाली आहे ती मला आयुष्यभर भरून काढावी लागणार आहे। तुमच्या जाण्याने जो शोक होतोय तीच या प्रेमाची किंमत आहे। गुड बाय माय लाईट हाऊस। तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की रतन टाटा गेलेत, आज त्यांच्याबद्दल बोलायला हवं, मग शंतनूबद्दल बोलण्याचं, त्याच्याबद्दल सांगण्याचं काय कारण? पण खरं तर ज्या टाटांच्या नावातच रतन आहे
त्या टाटांनी आपल्या असामान्य दृष्टीने हेरलेला शंतनू देखील एक हिराच आहे. आज रतन टाटांच्या आदर्श जीवनाने प्रेरित होत शंतनू नायडू काम करतोय. तो पुढेही काम करत राहील. पण या शंतनूची गोष्ट ऐकून असे लाखो शंतनू उभे राहावेत जे सामाजिक जाणीवेने प्रेरित असतील, तर ती खऱ्या अर्थानं रतन टाटांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.